नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. वैकुंठ चतुर्दशी जी हरिहर मिलनाचा अद्भुत योग समजली जाते. एक अशी तिथी जी मोक्ष प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मग या वैकुंठ चतुर्दशीबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती चला जाणून घेऊया. सर्वात आधी वैकुंठ चतुर्दशी म्हणजे काय, तर कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी असं म्हणतात. हा दिवस भगवान श्रीहरी विष्णू आणि भगवान शिव या दोन प्रमुख देवतांच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हिंदू धर्मात या दिवसाला हरिहर मिलन असंही म्हणतात. विशेष म्हणजे चातुर्मासात जेव्हा भगवान श्रीहरी विष्णू योग निद्रित असतात तेव्हा सृष्टीचा कारभार हा भगवान शंकर सांभाळतात. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शंकर विष्णूंना हा कारभार परत सोपवून स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात. म्हणूनच हा दिवस हरिहर भेटीचा म्हणजेच विष्णू आणि शंकराच्या भेटीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. शास्त्रानुसार या दिवशी विधीपूर्वक पूजा आणि व्रत केल्यानं सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतर वैकुंठ लोकात स्थान मिळतं अशी श्रद्धा आहे. या दिवशी केलेल्या उपासनेमुळे जीवनात सुख, समृद्धी आणि शांती येते असं मानलं जातं. यंदा वैकुंठ चतुर्दशी मंगळवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी आहे. चतुर्दशी तिथी ही 3 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर 2:51 सुरू होणार आहे. म्हणजेच 4 नोव्हेंबर रोजी पहाटे याच दिवशी रात्री 10:36 ही तिथी समाप्त होईल. या दिवशी निश्चित काळ पूजेला विशेष महत्त्व आहे, जो रात्री 11:39 पासून ते 5 नोव्हेंबरच्या पहाटे 12:31 पर्यंत असेल. या दिवशी काय करावं, तर वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी मोक्षप्राप्तीसाठी आणि हरिहर कृपेसाठी काही विशेष उपाय आणि पूजाविधी सांगितले आहेत. तर या दिवशी सकाळी लवकर उठावं, पवित्र नदी किंवा जलाशयात स्नान करावं. हे अत्यंत शुभ मानलं जातं. जर हे शक्य नसेल तर घरीच पवित्र पाण्याने म्हणजेच गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावं. स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. भगवान श्रीहरी विष्णू आणि शिव यांच्यासमोर हात जोडून व्रताचा संकल्प करावा. वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची एकत्र पूजा केली जाते. त्यामुळे पूजास्थळी पूर्व दिशेला तोंड करावं. एका लाकडी पाटावर गंगाजल शिंपडून ते शुद्ध करावं आणि त्यावर पिवळे वस्त्र अंथरावे. भगवान श्रीहरी विष्णू आणि भगवान शिव यांची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावं. तुपाचा दिवा लावून संकल्प करावा. भगवान विष्णूंना कमळाची फुलं, शक्य असल्यास 1000 किंवा 108 फुलं अर्पण करावीत. त्यानंतर ओम श्रीं विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. भगवान शिवाला बेलपत्र आणि धोत्रा अर्पण करावा. या दिवशी महादेवाला तुळस आणि विष्णूंना बेलपत्र अर्पण करण्याचीही विशेष परंपरा आहे, जी हरिहर एकतेचं प्रतीक आहे. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. नैवेद्य अर्पण करून आणि धूप दीप लावून आरती करावी. आपण विष्णू सहस्रनाम आणि इतर पाठ सुद्धा करू शकतात. या दिवशी विष्णू सहस्रनाम आणि रुद्राक्षष्टकम किंवा इतर हरिहर स्तोत्राचं पठण करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे सकारात्मकता वाढते आणि अडथळे दूर होतात. संध्याकाळी किंवा निषिद्ध काळात नदीच्या किंवा जलाशयाच्या किनारी किंवा आपल्या घरी पाण्याच्या ठिकाणी 14 दिवे प्रज्वलित करावे. हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. हे दीपदान पितरांनाही शांती देते आणि घरात सुख समृद्धी आणते अशी श्रद्धा आहे. या दिवशी व्रत ठेवल्याने विशेष फळ मिळते. दिवसभर उपवास करून रात्री निषिद्ध काळात भगवान विष्णूंची पूजा करून उपवास सोडला जातो. आपल्या शक्तीनुसार गरजूंना दान करावं, इतर वस्तूंचं दान करावं, अन्नदान करावं, हेही पुण्यकारक
कारक आहे. वैकुंठ चतुर्दशीची कथा ऐकल्याने किंवा वाचल्याने सुद्धा 14,000 पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो असं मानलं जातं. वैकुंठ चतुर्दशी हा दिवस भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या अगाध भक्तीचे, प्रेमाचे आणि एकतेचे प्रतीक आहे. या दिवशी मनोभावे केलेल्या पूजेने आपल्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि वैकुंठाची प्राप्ती होते. आता वैकुंठ चतुर्दशीबद्दल सांगायचं झालं तर हा एक कृतज्ञतेचाही सोहळा आहे. आयुष्यभर हाल अपेष्ट सहन केल्यानंतर मृत्यूपश्चात तरी आपल्या आत्म्याला सद्गती मिळावी असं प्रत्येकाला वाटतं. ती वाट सुकर व्हावी म्हणूनच आपण आयुष्यभर चांगलं आचरण करतो आणि त्याला आध्यात्मिक जोड मिळावी म्हणून व्रतवैकल्प करत असतो. वैकुंठ चतुर्दशीचं व्रतही त्यापैकीच एक आहे. विष्णूंच्या अनुपस्थितीत त्यांची वैश्विक जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात. याबद्दल कृतज्ञता म्हणून भगवान श्रीहरी विष्णू महादेवांना फळं, फुलं आणि बेलपत्र वाहतात, तर महादेवही विष्णूंना प्रिय असलेली तुळस वाहून जाग करतात. हे हरिहर ऐक्य, प्रेम, सद्भावना, ऐक्याप्रती आदर या भेटीतून दिसून येतो. तो आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवून आपणही दोघांची उपासना करावी, हा वैकुंठ चतुर्दशी मागील हेतू आहे. वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरिहर स्तोत्र म्हणतात आणि विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना स्तोत्र म्हणत तुळशीची पाने अर्पण करतात. इतर वेळी शंकरांना बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो, परंतु या भेटीचं आगळं वेगळं महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते. धन्यवाद.